तर नमस्कार मित्रांनो. सध्या Zerodhaने एक नवीन फीचर जे आहे ते आणलेलं आहे आणि आपल्याला माहीतच आहे Zerodhaचं ते टर्मिनलचं फीचर आहे. टर्मिनल म्हणजे काय? की जिथे सगळं काही अगदी तुमच्या पोझिशन, चार्ट, तुमचा प्रॉफिट ऑर लॉस, ऑर्डर्स आणि त्याचबरोबर जे ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी थीटा, गामा, वेगा, डेल्टा यासारख्या टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत, स्ट्रॅटेजी बिल्डर्स हे सगळं काही तिथं उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीला ते बेटा फेजमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते प्रत्येकासाठी उपलब्ध होणार. हे जे बेटा फेजमध्ये आहे, हे फक्त Chrome बेस्ड म्हणजे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या ॲप्लिकेशनमध्ये जे आहे ते तुम्हाला ते उपलब्ध आहे. तर झिरो द टर्मिनल म्हणजे काय? ही एक नवीन ॲडव्हान्स ट्रेडिंग टूल आहे आणि त्याच्या माध्यमातनं आपण पाठीमागे सांगितलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करू शकतो. सद्यस्थितीला आपण काईट हे वापरतो. काईट हे एक बेसिक एंट्री लेव्हलचं ॲप आहे. परंतु टर्मिनल जे आहे ते जास्त डेटा रिच, जास्त प्रोफेशनल ट्रेडरसाठी चार्ट, ऑप्शन डेटा, पोझिशन्स, ग्रीक या सगळ्या एकाच स्क्रीनवरती आपल्याला उपलब्ध होताना ते दिसतंय. मग झिरो द टर्मिनलला कसं ॲक्सेस करायचं? तर काही नाही, तुम्हाला Google Chromeमध्ये जे आहेत काईट बेटा zerodha.com वरती जायचं आणि तिथे गेल्यानंतर ह्या काईटच्या सिम्बॉलच्या तिथे तुम्हाला डायरेक्टली न्यू वर्कस्पेसवरती क्लिक करायचं. वर्कस्पेसवरती क्लिक केलं की ब्लँक म्हणजे तुम्हाला जे हवंय त्याच्यानुसार जे आहे ते तुम्ही तिथं वर्कपेज जो आहे तो क्रिएट करू शकता. आता हे असं आलंय वरच्या बाजूला तो फ्लोटर येतोय की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरल इंडायसेस जे आहेत ते मी बघू शकतो. आता ॲड विजेटच्या माध्यमातून समजा मला चार्ट ॲड करायचा आहे, तर मी तो जो आहे तो चार्ट तिथे ॲड करू शकतो. समजा मला ह्या ठिकाणी जे आहे मार्केट वॉच किंवा ऑप्शन चेन जी आहे ती ॲड करायची तर ते मी सुद्धा ॲड करू शकतो. समजा यामध्येच मला अलर्ट सुद्धा ॲड करायचे तर ते अलर्ट सुद्धा मी इकडे ॲड करू शकतो. ह्या पाठिंबा बरोबरच मला आय-पी-ओ हवेत तर आय-पी-ओ करू शकतो. म्हणजे हे एक असं वर्कस्पेस आहे, की ज्या माध्यमातनं मला जे हवं आहे, त्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्टिक्युलर मला त्या याच्यावरती येतात. आता दुसऱ्या याच्याकडे जाऊयात. ते म्हणजे ट्रेड. म्हणजे मला इंट्राडेमध्ये ट्रेड करायचंय. मग त्याकरता मला सायमल्टेनियसली चार्ट पण बघावा लागतो. ऑप्शन चेन स्ट्राइक सिलेक्ट करण्याकरता ऑप्शन चेनमध्ये पण जावं लागतं. बाकीचे पॅरामीटर्स पण बघावं लागतात. त्याबरोबरच मी इकडे वरती चार्ट ट्रेड करतोय. खाली मला पोझिशन्स, ऑर्डर्स, माझे काही बास्केट्स आहेत का, जास्त क्वांटिटीमध्ये मी ट्रेड करतोय, तर त्या गोष्टी पुन्हा काही जी ऑर्डर्स हे केलंय का, अलर्ट्स, त्याबरोबरच हॉलिडेचं कॅलेंडर, इकॉनॉमिक कॅलेंडर आणि Zerodhaकडनं काही अपडेट्स आहेत का, ह्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे एक प्री डिफाईन्ड गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर येतात. ह्या अगोदर काय व्हायचं, की आपल्याला टॅप टू टॅप जे आहे ते चेंज करावं लागायचं आणि त्याच्यामध्ये काही सेकंड्स जायचे. जे स्कॅल्पर कम्युनिटी जे आहे त्यांना तो प्रॉब्लेम होता. बाकीच्या ब्रोकर्स बरोबर त्या गोष्टी अवेलेबल होत्या. आता Zerodhaने याच्यामध्ये जी आहे ती पळ घेतलेली आहे. आता इन्व्हेस्ट म्हणजे मला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची, तर मग त्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने काय-काय गोष्टी ज्या आहेत त्या मी बघू शकतो आणि त्यामध्ये करू शकतो ते आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच काय, माझे होल्डिंग्स काय आहे, काही आय-पी-ओज काय आहे, जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजसाठी जी मी काही क्रिएट केलंय का? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कुठल्या अवेलेबल आहे? एका बाजूला मला चार्ट दिसेल, एका बाजूला माझी वॉच लिस्ट राहील आणि त्यानुसार एकाच सिंगल स्क्रीनवरनं मी या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करू शकेल. म्हणजे लाँग टर्म ट्रेडरसाठी सुद्धा हे एक महत्वाचं टूल जे आहे ते Zerodhaने आणलं. आता जाऊयात आणखीन एका नवीन वर्कस्पेसकडे तो एक आहे स्काल्परचा. हे स्काल्परचं वर्कस्पेस जे आहे, स्काल्पर म्हणजे काय? काही सेकंदासाठी तुम्ही तो ट्रेड घेताय आणि लगेचच्या लगेच जो आहे तो तुम्ही ते विकताय. मग याच्यामध्ये काय आहे, की तुम्हाला काय तुमच्या पोझिशन्स काही ओपन आहेत का? ऑर्डर्स कुठल्या एक्झिक्युटेड झाल्या? ट्रेड्स काय आहे का? याबरोबरच पोझिशन्समध्ये आहे का? याबरोबरच ऑप्शन चेन तुम्हाला सायमल्टेनियसली करायचे. त्याबरोबरच वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये जसं की मेन इंडायसेस निफ्टी 50 आहे. त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या टाईम फ्रेम्स युटिलाइज करायच्या आहेत त्या. परत क्विक ऑर्डर्समध्ये मला पोझिशन सुद्धा तिथंच ॲड करायचं आहे. आणखीन काही ऑप्शन चेन मला तिथे ॲड करून ठेवायची अशा भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना, तिथं मी ॲड करू शकतो. म्हणजे काय, की ओव्हरऑल एक व्हर्सटाईलनेस जो आहे तो प्लॅटफॉर्मला देण्याचा प्रयत्न जो आहे तो या स्कॅल्परच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतो. एक जनरलच्या कॉन्टेक्स्टमध्ये ठेवायची की ज्याच्यामध्ये मला काय नवनवीन गोष्टी चालू आहेत, की न्यूज बद्दल काय आहे का? मार्केटमध्ये काही गोष्टी ज्या होत आहेत का? ह्याबरोबरच काही ओव्हरऑल आउटकम आहे का? माझ्याकडे अवेलेबल फंडच्या हिशोबाने पुन्हा मला काही टायमर सेट करायचा असेल तर त्या हिशोबाने पुन्हा काही गेम्स सुद्धा तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता. म्हणजे भरपूर काही गोष्टी इथे आहे. तर मला असं वाटतंय जो इंट्राडे ट्रेड करतो त्या इंट्राडे ट्रेडरसाठी तर आहेच आहे. परंतु ह्याबरोबरच बाकीच्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे उपलब्ध होताना दिसतायत आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या इथं
करताना दिसू शकतात. म्हणजेच काय? आपल्याला एकाच स्क्रीनवरती ओपन चेन दिसणार आहे, ऑप्शन चेंज दिसणार आहे, ओपन इंटरेस्ट दिसणार आहे, व्हॉल्यूम दिसणार आहे, प्राइस एक्शन आणि टॅब जो आहे तो वारंवार आपल्याला चेंज करण्याची गरज नाही. नंबर 1. नंबर 2 आपला टाईम वाचतो आणि डिसिजन जे आहे ते आपलं फास्ट मेकिंग होतं. टर्मिनलमध्ये ऑप्शन चेंज जी ती खूपच पॉवरफुल आहे. त्यामधनं आपण लाईव्ह ओपन इंटरेस्ट कुठल्या स्ट्राईकला चेंज झालाय, व्हॉल्यूम किती झालाय, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी किती काय आहे आणि ग्रिक्स जे की महत्वाचे पॅरामीटर्स याबरोबरच एटीएम, आयटीएम, ओटीएम ऑप्शन जे ते क्लिअर दिसतात. ऑप्शन ट्रेडरसाठी एक गोल्ड माईन आहे आणि हे फीचर्स महत्वाचं आहे. याबरोबरच स्ट्रॅडल, स्ट्रँगल, बटरफ्लाय, आयर्न कंडर, टर्मिनल आपल्याला लगेच दाखवतो. मॅक्स प्रॉफिट, मॅक्स लॉस, ब्रेक इव्हन पॉइंट्स कुठे आहे, पे ऑफ ग्राफ्स कुठे आपले, ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला बघायला मिळतात. याबरोबरच रिस्क अनालिसिस सुद्धा आहे. ग्रिक्स लिमिटेड दिसतात, पण टर्मिनलमध्ये आपल्याला पूर्ण लेगसाठी ग्रिक्स दिसतात, फुल स्ट्रॅटेजी ग्रिक्स दिसतात, रिस्क ब्रेकडाऊन सुद्धा दिसतात. हे तर इंटरडे ट्रेडरसाठी झालं. पण जो लॉंग टर्मचा ट्रेडर आहे त्यासाठी सुद्धा सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ह्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच झिरोधाने एकदम पॉवरफुल टूल जे आहे ते मार्केटमध्ये आणलंय आणि त्याचा उपयोग, फायदा जो आहे तो तुम्ही करून नक्की घ्यावा. जर तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खाता आतापर्यंत खोलवलं नसेल तर त्याची लिंक जी ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही स्क्रिप्ट ज्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून कुठलंही रिकमेंडेशन नाहीये.